शिमग्याला जायाचं शिमग्याला. चला तुम्ही पण या. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता निघालोय शिमग्यावरती जाण्यासाठी आणि या आधीचा सुद्धा व्लॉग व्हिडिओ बघितला असेल रूपा लावण्याचा. शिमगोत्सव चालू झालेला आहे, पालखीोत्सव चालू झालेला आहे आणि आज आहे ज्या सणाची आम्ही आतुरतेने वर्षभर वाट बघत होतो, तो म्हणजेच आमच्या गावचा शिमगा. पालखीला आपल्या खांद्यावरती घेण्याची वेळ आलेली आहे. आता हे 10-12 दिवस शिमगोत्सव पालखी उत्सव चालू असणारे, एक वेगळा जल्लोष असणाऱ्या गावामध्ये. तर ह्या जणू गावाचं ह्या स्वर्गच झालंय, जणू पंढरीत झाली असते सध्या कोकणामध्ये या शिमगा सणामध्ये असं म्हटलं जातं. तर मी आता निघालोय आपल्या साणीवरती शिमग्याच्या इथे. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे आमच्या राई गावाचा शिमगोत्सव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक गावची परंपरा पद्धती वेगळी असते, त्याप्रमाणे आमच्या गावची पद्धत तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला जाऊया शिमगोत्सवाला. एक 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 सगळे हळूहळू चालत जातात वरती सानेवरती. शिमग्याला जायाचं शिमग्याला. चला तुम्ही पण या आमच्या शिमग्याला. सड्यावरती आता आलेलो आहे आणि सड्यावरतून खाली उतरत जायचं आहे आमच्या गावदेवी मंदिरात. सपाट परिसर आहे पूर्ण सड्यावरती इकडून आणि ऊन पण तेवढंच लागतंय, परंतु आतुरता आहे शिमग्यामध्ये पालखी खेळवण्याची, त्यामुळे काही एवढं वाटत नाही. सावंतवाडीमध्ये आता आलो आहोत आम्ही आणि इथून शिमगोत्सव जवळच आहे, तिथं पाठी सावंतवाडीमध्ये चालतोय आता आम्ही. चला, पालखी नाचवत आहेत शिमग्यामध्ये त्या ठिकाणी आणि आमचा माड हा आदल्या दिवशीच आणला जातो आणि उभा केला जातो. तर त्या ठिकाणी आहे, इतर ठिकाणी सूर माडाचा माड असतो, आमच्याकडे आंब्याचा माड असतो. तर माड तिथे उभा केलेला आहे, मी दाखवतो. गावच्या परंपरेप्रमाणे ह्या सगळी गोष्टी घडत असतात. शिमगा हा भारी त्यात नाचे संकासूर, मायाळू माती जीवाला लावी हुर हुर. चला, हा बघा, अशा पद्धतीने आमचा माड असतो, आंब्याचा माड असतो हा. इतर गावात सूर माडाचा असतो. तिकडे पालखी नृत्य चालू आहे.
हा इकडे होम बांधलेला आहे अशा पद्धतीने आणि हा होम बांधण्याची पाळी असते प्रत्येकाची. प्रत्येक वाडीवाडीमध्ये पाळी दिली जाते. यावर्षी रायकरांची पाळी होती. हा होम नंतर तिथे शिमगा झाल्यावर टायमिंग झाल्यावरती मुहूर्तावरती मग होमाला हवन केलं जाणार, होम पेटवला जाणार. मित्रांनो, अशा पद्धतीने हे पालखी नाचवणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी मॅन पॉवर लागते, मनगटात, हातात, मानेवरती, खांद्यावर ताकद लागते आणि एक कॉन्फिडन्स लागतो. कारण एवढी जड पालखी आहे ना, खरं तर अशी खांद्यावरती घेऊन किंवा कोणत्याही प्रकारची नाचवणं खूप म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि आमच्या गावचे खूप अशी मंडळी खूप छान पद्धतीने पालखी नाचवतात. तुम्ही बघता सुद्धा, आम्ही बाहेर सुद्धा पालखी नाचवण्यासाठी जात असतो. यावर्षी सुद्धा गेलो तर व्हिडिओ नक्की बनवेन. आमचे गुराव
होमाच्या सभोवताली 5 फेऱ्या मारल्या जातात आणि हे सगळी जोडपी आहे, नवीन जोडपी लग्न झालेली, ते होमामध्ये नारळ टाकण्यासाठी आलेले आहेत. जे नवीन जोडपी असतात ती परंपरेप्रमाणे होमामध्ये नारळ टाकतात आणि आपला संसार सुखाचा व्हावा अशी देवाकडे मागणी करतात. मध्ये कितीही पालखी नाचवली तरी मन भरत नाही. पण कडू सर्वांना या गाड्या खेळणी बघून आठवण आली. लहान असताना आम्ही अशाच पद्धतीने मी गाडी आणि बंदूक घेतल्याशिवाय चिमक्यातून बाहेरच जायचो नाही अजिबात. आता व्हिडिओ मध्ये दाखवत होता बस खुश. तू बघायची तुला बघितलं होतं मी पालखी नाचत होतो त्यामुळे कसं गडबडीत जरा बाकी बचत नाहीस ना. रत्नागिरीच असतीस ना. हा व्हिडिओ टाकणार मग दाखवणार तुमचा मेकअप एवढे करून दिसलं पाहिजे. तुमच्या लग्नाला मला यायला जमलं नाही. हा बाईट घ्या. काय सांगणार तुम्ही कसा वाटला शिमगा आपला. मस्त मस्त शिमगा जोरदार चालू आहे. पालखीमध्ये काय ऐकतच नाही तिकडे देतच नाही. पालखी ऐकतच नाही पालखीमध्ये. होय होय होय. वाघानं वाघाचा घातला नाही लक्षात ठेवा. वाघ आता वाघ आहे. वाघ आता वाघ झालाय लक्षात ठेव. कसं वाटतंय. या ठिकाणी माडाच्या बाजूलाच इथे पालखी बसते आणि सगळ्यांचे नारळ वगैरे दिले जातात. ज्यांचे नवस वगैरे बोललेले असतात त्याचे. आणि त्याच्यानंतर मग सानेवरती पालखी बसवली जाते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सरबत मिळालं. धन्यवाद. काका असायचे तेव्हा पण द्यायचे आम्हाला.
मित्रांनो घरी आलेलो आहे आणि अशा पद्धतीने आपल्या गावचा शिमगोत्सव होता. म्हणजे माझ्या राई गावचा शिमगोत्सव अशा पद्धतीने होता. मोठ्या उत्साहात जल्लोषात शिमगा साजरा झालेला आहे आणि संध्याकाळी सनेवती शिमग्यानिमित्त नमन आहे. तर रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ यांचं सुप्रसिद्ध असं नमन आहे आणि सगळे मित्रपरिवार आपले बरेचसे त्या नमनामध्ये काम करतात. तर संध्याकाळी नमन बघायला या सर्वांनी. हा ब्लॉग खरं तर नमन झाल्याच्या नंतरच चॅनलवरती येईल. असो, तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आमच्या गावची परंपरा कशी वाटली आणि तुमच्या गावची पद्धत कशी आहे, परंपरा काय आहे, थोडक्यात जर शक्य झालं तर कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.